प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचा 23 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात आणि आजचा भाग एवढा अप्रतिम दाखवलाय त्यांनी, तुम्हाला काय सांगू, सुपर्ब, जबरदस्त. आणि सुरुवातीलाच आपण बघतोय अभिमन्यू सर प्रत्येकाचे गृहपाठ झाले की नाही हे चेक करत असतात आणि त्यामधल्या त्रुटी त्या मुलांना दाखवत असतात. आणि त्याच वेळेला आपल्या गौरीबाई तिच्या सॅक मध्ये वही चेक करत असतात आणि ती वही काही तिला सापडे ना. गौरीला आले टेन्शन आता की अरे देवा, मी वही कुठे ठेवली, मी तर काल रात्री व्यवस्थित बॅग भरून ठेवली होती. अभिमन्यू सरांचं लक्ष जातं आणि जणू काही अभिमन्यू सरांना निमित्तच मिळालंय गौरीला रागवण्याचं. अभिमन्यू सर म्हणतात, काय वही कुठे आहे? आता गौरी म्हणते, सर ते मी वही. आता अभिमन्यू सर म्हणतात, वही कुठे आहे, का गृहपाठ करूनच आणला नाहीस तू? आता गौरी स्पष्ट आणि अगदी खरं सांगते की बहुतेक माझी वही घरी राहिली आहे. अभिमन्यू सर म्हणतात, खोटं बोलू नकोस. गौरी म्हणते, सर मी खरं सांगतेय, वही मी बॅगेत ठेवली होती, गृहपाठ पण केला, पण वही ना बॅगेमध्ये नाहीये आता. त्यावरती अभिमन्यू सर म्हणतात, अगं तू ठेवली होतीस ना वही बॅगेत, मग आहे कुठे वही? जादू झाली आणि वही गायब झाली का? गौरी म्हणते, सर मी खरंच सांगते, मी केला होता गृहपाठ. अभिमन्यू सर म्हणतात, ही ना जुनी ट्रिक आहे, गृहपाठ नाही करायचा, अभ्यास नाही करायचा आणि घरी विसरली आहे वही असं सांगून अभ्यास नाही करायचा. आता शेवटच्या वर्षाला आहात तुम्ही, कळतंय का तुम्हाला? आता हे गौरीला सगळेजण हसत असतात. आता सर तिला म्हणतात की उद्या याच प्रश्नाचं उत्तर तू 5 वेळेला लिहून आणायचंस. गौरी त्यांना म्हणते, सर ठीक आहे, हरकत नाहीये. पण आता अभिमन्यू सरांना काय वाटतं कोणास ठाऊक, ते पुन्हा असे माघारी फिरतात आणि म्हणतात, नाही नाही, ही शिक्षा नाहीये तुमची. आता तिथे असलेली ती डॉली म्हणते, आज अभिमन्यू सर हिला अशी डेंजर शिक्षा देतील की नाही तू बघच. अभिमन्यू सर तिला म्हणतात, तू आता आठवडाभर माझं लेक्चर अटेंड करायचं नाहीये, तू क्लासच्या बाहेर राहणार माझ्या लेक्चरच्या वेळेला, असं म्हणून ते तिथून निघून जातात. पण आता गौरीला आलं टेन्शन. गौरी म्हणते, सर प्लीज असं नका करू. खरं तर आधी गौरीने सांगितलेलं असतं की तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे, पण आता ही शिक्षा बिचाऱ्या गौरीला नकोशी वाटते. आता डॉली बघा कशी यस करते. अभिमन्यू सर खूपच रूडली बोलताय तिच्याशी आणि म्हणतात, चल आउट, वर्गाच्या बाहेर हो. चल हो म्हणलं ना, वर्गाच्या बाहेर. बिचारी गौरी असं तुम्हाला वाटत असेल ना आता, पण अजिबात तसं नाही हा प्रेक्षकांनो. गौरीने या गोष्टीचा पुरेपूर बदला काढलाय अभिमन्यू सरांकडनं. तो कसा काढलाय ना, त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आजची मालिका. तर आता गौरी आता तरी गेली आहे क्लासच्या बाहेर, पण आता बघा आगे आगे देखो होताय क्या. आता ही अपर्णा बिचारी कांदे चिरत असते, तिचा नवरा येतो आणि म्हणते, काय करतेस ग तू, रडते की काय? तेव्हा ती म्हणते, नाही हो, कांदा चिरते ना म्हणून डोळ्यात पाणी आलं. बरं चला बसा, बरं तुम्हाला जेवायला वाढते मी, काल रात्री पण जेवला नाहीत ना तुम्ही? आता ते शेखर म्हणतात, हो दे दे पटकन जेवायला. आपू म्हणते, छान थालपीठ केली आहेत आज, खाऊन बघा कशी झाली आहे ते. आता तिचा नवरा खातो खरी, पण आता खातो कमी आणि नावं जास्ती ठेवतोय त्याला. उगाच म्हणतो, काय कोथिंबीर टाकली आहेस याच्यामध्ये, सारखी हाताला लागतीये बघ. आता अपू म्हणते, हो का, बरं बरं, चवीला चांगलं झालं ना? शेखर म्हणतो, मीठ जास्ती झालंय जरा याच्यामध्ये. आता ही अपर्णा म्हणते, अरे देवा, असं कसं मीठ जास्ती झालं? त्यावर आता तो पुढे म्हणतो, हे असलं थालपीठ तुझ्या भावालाच दे खायला. आणि ही बिचारी म्हणत असते की तुम्हाला दुसरं काही करून देऊ का? तेवढ्यात आता त्याला फोन आलाय त्या भाईचा, ज्याच्याकडनं याने पैसे घेतलेत ना, त्या भाईने वसुलीसाठी फोन केलाय. आता हा घाबरतो आणि कसा बसा पाणी पिऊन बाहेर जाऊन बोलतोय त्या भाईशी. आणि त्या भाईने याला फायनल अल्टिमेटच दिलाय असं म्हणायला हरकत नाहीये. जर याने पैसे नाही दिले तर हा भाई त्या शेखरला ढगात पोहोचवणार आहे. असो, तर आता शेखर घाबरतो आणि पुढे शेखर बघा पद्मिनी मॅडमला कसा त्रास देतो ते. आता हा सीन अप्रतिम आहे प्रेक्षकांनो. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करणार आहे हा सीन सांगण्याचा. अभिमन्यू सरांनी विंदा करंदीकरांची कविता शिकवायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला अभिमन्यू सर म्हणतात, अजून या विजनातही प्रीतीचे सूप खडे, कललेले उंच माड, तुटलेले उंच कडे. आता मला सांगा की यामध्ये प्रीतीचे स्तूप, कललेले उंच माड आणि तुटलेले उंच कडे या सगळ्या प्रतिमांचा काय अर्थ आहे? कवींनी या सगळ्या प्रतिमांचा कशा पद्धतीने विचार केलाय सांगा बरं मला. आता कोणाला ते काही सांगता येईना. अभिमन्यू सर म्हणतात, चुकीचं बरोबर असा विचार करूच नका, जे काही तुम्ही ऐकल्या क्षणी मनात आणलंय ना ते मला पटकन सांगा बरं. अभिमन्यू सर प्रत्येकाला विचारायचा प्रयत्न करताय, पण कोणाला सांगता येईना. अभिमन्यू सर म्हणतात, हे बघा, कविता हा एक भावनांचा व्यवहार आहे. कवीने जर नुसतं असं लिहिलं असतं की मी इथे गेलो तिथे गेलो, हे बघितलं ते बघितलं, तर तो एक निबंध झाला असता ना, ती कविता नाही होणार. आणि विंदांच्या कवितेतल्या तर या प्रतिमा ह्या खूपच बोलक्या असतात. सांगा सांगा, न घाबरता सांगा. पण कोणालाच एवढ्या अवघड प्रश्नाचं उत्तर देता येईना.
पण आता इकडनं बाहेर उभी राहिलेली शिक्षा भोगत असलेली आपली गौरी बाहेरून हात वर करते आणि म्हणते, सर मी सांगू का? आता गौरी जेव्हा अभिमन्यू सरांकडे बघायला लागते तेव्हा अभिमन्यू सरांना पुन्हा एकदा तन्वी आठवली आहे प्रेक्षकांनो. आणि इथे आता टायटल सॉन्ग त्यांनी मागे प्ले केलंय. सीन खूपच सुंदर दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. गौरी जेव्हा अभिमन्यू सरांच्या अशी समोर येते तेव्हा त्यांना तन्वीचा भास व्हायला लागतो आणि अभिमन्यू सर तिच्याकडे बघतच राहतात. आता अभिमन्यू सर गौरीला म्हणतात, मी तुम्हाला बाहेर उभं राहायची शिक्षा केली आहे ना? गौरी म्हणते, हो सर, बाहेर उभं राहायची शिक्षा झाली आहे, उत्तर द्यायचं नाही अशी थोडी शिक्षा झाली आहे. अभिमन्यू सर एक क्षण विचार करतात आणि म्हणतात, द्या उत्तर. गौरी म्हणते, सर आपला नायक आहे ना, तो प्रेमामध्ये खूप दुखावला गेलाय, तो त्याचं प्रेम विसरायचा प्रयत्न करतोय, त्यासाठी तो एकांतात गेलाय, विजनामध्ये गेलाय, पण तिथे सुद्धा त्याच्या मनाची भंगलेली अवस्था आहे ना, ती त्याची पाठ सोडत नाहीये. त्याला स्तूप दिसताय. स्तूप म्हणजे स्मृतीस्थळ, तिथे कोणाच्या तरी अस्थी किंवा आठवणी जतन केल्या जातात. सर त्याला दिसणारी जी माडाची झाडं आहेत ना, ती सुद्धा कललेली आहे. मोठ्या मोठ्या वास्तूंचे कडे त्याच्या भग्न मनाची अवस्था आपल्याला इथे दाखवतायत असं कवीला वाटतंय. पहिल्या कडव्यामध्ये म्हटल्याप्रमाणे त्याची जी जखम आहे ना, ती अजून सुद्धा बुझायचं नाव घेत नाहीये. त्याच्या प्रेयसीची भावतूर नजर आणि भावोत्कर्ष शब्द अजूनही त्याला आठवत आहे. अभिमन्यू सर आता गौरीकडे बघतच राहतात आणि जणू काही अभिमन्यू सरांना असं वाटतंय की ही गौरी त्यांचीच अवस्था इथे प्रकट करते. खरंच प्रेक्षकांनो, मी काय सुंदर बोलले नाही? एखादा लाईक करून टाका की. अवघड होतं हे बोलणं खूप. असो, तर आता गौरी म्हणते, सर मी बरोबर बोलले ना? अभिमन्यू सर तिच्याकडे बघून म्हणतात, हो बरोबर बोललीस. आता ती डॉली म्हणते, अरे यार, हिला सगळ्या अवघड प्रश्नांची उत्तरं कशी काय येतात? अभिमन्यू सर आता गौरीवर चिडून म्हणतात, तू आता जे काही सांगितलंस ना, ते तू मला अर्थ सांगितलायस कवितेचा, मी तुला प्रतिमांबद्दल विचारलंय, हे उत्तर तुझं बरोबर नाहीये. गौरी म्हणते, सर पण ह्या सगळ्या इमेजेस मधनं कवींना हाच अर्थ अभिप्रेत आहे ना? आता अभिमन्यू सर म्हणतात, तसं म्हणायचं नव्हतं मला. गौरी म्हणते, सर या सगळ्याच्या इमेजेस आणि शब्द कवी नायकाच्या मनातल्या भावना सांगायचा प्रयत्न करतोय ना, मग या सगळ्यांचा अर्थ सारखाच असायला हवा. अभिमन्यू सर त्यांच्या पास्ट मध्ये गेलेत प्रेक्षकांनो. इथे माही आणि तन्वीचा संवाद दाखवलाय त्यांनी. तन्वी म्हणत असतो माहीला, कसा तोच अर्थ असेल, शब्द बदलले की अर्थ बदलतात. त्यावर तन्वी म्हणते, अरे मला साधारण तसंच म्हणायचंय. माही म्हणतो, ठीक आहे म्हण. नाही म्हणजे मला कशाला विचारायला आली आहेस तू तन्वी? तन्वी म्हणते, असं काय करतोस रे माही, काय चुकलं ते सांग ना. माही म्हणतो, मी तर तुला सांगतोच आहे, पण तू वाद घालतेस माझ्याशी. तन्वी म्हणते, नाही रे माही, मी वाद नाही घालते, मी तुला हेच सांगायचा प्रयत्न करते की माझ्या मनामध्ये तेच होतं, कदाचित ते वाक्यामध्ये नसेल आलं. आता हा माही म्हणतो, बघितलंस, आधी काय म्हणालीस की मी तेच लिहिलं, मग म्हणालीस की साधारण असंच म्हणायचं होतं मला, आणि आता म्हणतेस की माझ्या मनात तसं होतं पण वाक्यात उतरलं नाही. या तिन्ही पण गोष्टी तुला एकच वाटतायत का तन्वी? अगं तन्वी, तुला शब्दाचा आणि वाक्याचा अर्थ बदलत जातो, म्हणजे शब्द बदलले की भाव बदलतो, वाक्य बदलते. प्रत्येक वाक्यागणित तुझा कॉन्फिडन्स कमी होतोय बघ. तू मला सांगितलंस का तुझा कॉन्फिडन्स कमी झालाय? नाही ना, तरी सुद्धा तुझ्या वाक्यावरनं मला ते कळलंय. म्हणजे बघ, तुला कोणी विचारलं कशी आहेस तर तू म्हणशील बरी आहे, किंवा म्हणालीस की आहे बरी मी. शब्द एकच आहे, पण बघ अर्थ बदलले की नाही, कारण त्याचा भाव बदललाय. अगं तन्वी, मराठी भाषा खूप समृद्ध आहे आपली, अनेक पदर आहेत त्यामध्ये. बघ, पदर या शब्दाचा अर्थ घे. पदराखाली घेते ती आपली आई आणि पदरी पडते ती म्हणजे गर्लफ्रेंड. माहीच्या या वाक्यावर आता तन्वी खूप गोड लाजते. आणि पुन्हा एकदा इथे आपल्या मालिकेचं शीर्षक गीत त्यांनी ऐकवलंय प्रेक्षकांना. फार भारी वाटतं ते ऐकायला, असं खूप वेळ ऐकत राहावंसं वाटतं. आता ना प्रेक्षकांनो, त्यांनी तन्वी आणि गौरी या दोघींचं असं कॉम्बिनेशन दाखवलंय. खूप सुंदर वाटतं हे सगळं बघताना. एक वेगळीच मालिका आहे प्रेक्षकांनो ही. म्हणजे ही मालिका समजून घ्यायला खूप मनापासून ही मालिका बघावी लागते. अभिमन्यू सरांना अगदी या गौरीच्या शब्दांमध्ये तन्वी जाणवतीये. म्हणजे मला तर असं वाटतं प्रेक्षकांनो, आत्ताची जी गौरी आहे ना, तेव्हाचा माही होता. म्हणजे गौरी आणि माही मध्ये, या दोघांच्याही स्वभावामध्ये त्यांनी फार साम्य दाखवलंय. आत्ता पण या सीन मध्ये बघा ना, गौरीचे विचार आणि माहीचे विचार किती मिळते जुळते दाखवलेत. आता गौरी अभिमन्यू सरांना म्हणत असते, सर मी बरोबर उत्तर देते ना?
अभिमन्यू सरांना चिडायचंच आहे गौरीवर, त्यांनी ठरवलंच आहे. ते म्हणतात की शब्दांची फिरवी करायची काही गरज नाही आणि माझ्याशी वाद घातलेला मला अजिबात आवडत नाही. गौरी म्हणते पुढच्या वेळी मी आणखी नेमकं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आता अभिमन्यू सर म्हणतात पुढच्या वेळी मी कुठे तुला वर्गामध्ये घेतलंय अजून. आता गौरी म्हणते ठीक आहे ना सर, मी बाहेरनं उत्तर देईल. सर तुम्ही काय छान शिकवता हो, मला असं वाटतच नाही की मी वर्गाच्या बाहेर उभी आहे. अभिमन्यू सर म्हणतात मी कसा शिकवतो हे तुला मला सांगायची अजिबात गरज नाहीये, मला मुळात तुझ्या सर्टिफिकेटची गरजच नाहीये. अभिमन्यू सरांनी गौरीला जरा इग्नोर केलंय आणि पुन्हा एकदा त्यांची कविता आणि कवितेचा अर्थ शिकवण्यामध्ये मग्न झालेत. असो, आता पुढच्या सीन मध्ये बघा प्रेक्षकांनो, हा शेखर काय लब्बाड माणूस दाखवलाय. आता या शेखरने पैशासाठी त्या पद्मिनी मॅडमची सही घ्यायची ठरवली आहे आणि तो काहीतरी रफ पेजेस घेऊन आलाय पद्मिनी मॅडमकडे. पद्मिनी मॅडम एकाच ठिकाणी बघत असतात, तंद्रीमध्ये असतात त्यांच्या. शेखर त्यांच्या जवळ जाऊन म्हणतो काय मग पद्मिनी मॅडम कशा आहात, जेवल्या का तुम्ही, जेवल्या का. पण आता मॅडम काही रिप्लाय देईना त्याला. मग आता शेखर म्हणतो आमची ही अर्पिता खूपच काळजी करते हो तुमची, सतत तिच्या मनात तुमचाच विषय चालू असतो हो. आता मॅडम कुठे बघतायत हे शेखर बघतोय, पण त्याला काही कळेना नेमकं काय चाललंय. आता तो जवळ बसतो मॅडमच्या आणि म्हणतो अहो मॅडम, अर्पिता आमची अर्पिता. आता या मॅडम एकदम बसकन पाहतात त्याच्याकडे. शेखर इतका घाबरतो त्यांना. शेखर जरा घाबरतोच त्यांना आणि म्हणतो मी शेखर, हे बघा मी काय आणलं बघा, कागद पेन सही करता का याच्यावर, हे बघा हे अशी सही करायची. माझं नाव काय आहे शेखर, तुमचं नाव काय आहे पद्मिनी. आता अशी मी बघा माझी सही करून दाखवतो तुम्हाला, आठवलं का तुमचं नाव तुम्हाला. मॅडम आता त्याच्याकडे बघून हसतात. शेखर घाबरतो आणि म्हणतो हा हसू नका हो, मी घाबरतो हो तुम्हाला. हे बघा मी दाखवतो तुम्हाला माझी सही, हे बघा ही अशी सही करतो मी, इकडे बघा माझ्याकडे बघा. आता त्याने त्या पद्मिनी मॅडमच्या हातात पेन दिलाय आणि त्यांना सांगायचा प्रयत्न करतोय हे घ्या तुम्ही बघा आता सही करून, तुमची कशी सही आहे दाखवा मला. हा पद्मिनी सही आहे ना तुमची. पण आता मॅडम तो पेन हातात घेतात आणि त्याच्याजवळ असलेले ते सगळे पेजेस असे विस्कटून टाकतात आणि दोन्ही हातांनी त्यांनी पेन धरलाय आणि आता असं गोल फिरवून ते पेजेस खराब करतात. शेखर कसा बसा त्यांच्या खोलीतून सुटून निघतो. एक तर बिचारा त्या पद्मिनी मॅडमची अवस्था काय आणि या माणसाचं काहीतरी तिसरंच चाललंय लबाड कुठला. असो, आता बाहेर जाऊन विचार करतो बापरे ही म्हातारी फारच बदमाश आहे, आता काय करायचं. अरे हा अंगठा घेऊ शकतो की आपण, आता यापुढे मी अंगठाच घेणार. तेवढ्यात आता या पद्मिनी मॅडम आतमधनं जोरात दार वाजवत असतात. आता शेखर विचार करतो या बाईने माझ्यावरच रेघोटा मारल्या असत्या, ही बाई सही विसरली आहे, त्यामुळे तो आता अंगठा घ्यायचं ठरवतोय. आता बघा प्रेक्षकांनो, हा शेवटचा सीन आहे. यामध्ये गौरी खूप नाराज झालेली असते. तिचा भाऊ मन्या तिला शेजवान खायला घेऊन आलाय, म्हणजे मोमोज विथ शेजवान असा काहीतरी प्लॅन आहे त्यांचा. गौरीचा मूड खूप वैतागलेला आहे. आता मन्या म्हणतो ऑर्डर देताना आमच्या ताईसाठी छान शेजवान मोमोज आणा. आता तो माणूस म्हणतो शेजवान नाही मिळणार ते मोमोज, अजून काहीतरी सांगा ऑर्डर करून. गौरी म्हणते चांगलं काहीतरी आणा, मुळमुळीत मोमोज आणू नका. आता गौरी म्हणते तू सांग मन्या, अरे शाळेतल्या विद्यार्थ्यांना तरी अशी शिक्षा देतात का रे. आता मन्या विषय टाळून म्हणत असतो अगं तायडे तू न जरा संतापली आहे, तू आईस्क्रीम खातेस का, तुझा फेवरेट फ्लेवर केशर पिस्ता. गौरी म्हणते बरं चल खाऊयात. आता प्रेक्षकांनो, हे दोघे जण समोरच आईस्क्रीम खातात आणि नेमके अभिमन्यू सर आणि त्यांची ती भाची दोघे जण तिथे आलेत मोमोज खायला. आता इकडे ही आद्या म्हणत असते अरे मामा तू दिलेला नेकलेस आईला फार आवडलाय ना, ती घालेल का रे ऑब्विसली. त्यावरती आता हे अभिमन्यू सर म्हणजे दोघं जण बोलत आलेत आणि नेमके त्या गौरीच्या जागेवर ते बसलेत. अभिमन्यू सर म्हणतात अगं तुझ्या आईच्या बाबतीत ऑब्वियस काही नाहीये, तिने जर तो हार गळ्यात घातला की समजून घ्यायचं तिला तो हार आवडलाय, मगच लक्षात येईल आपल्याला. त्यावरती आद्या म्हणते बाप रे मामा काय बहीण भावाचा प्यार आहे नाही तुमचा, कमाल आहे बाबा तुमची. आता अभिमन्यू सर म्हणतात काय ग ही तुझी मिश्र भाषा, नीट कुठली तरी एक भाषा बोल ना. त्यावरती आद्या म्हणते ए यार ब्रो आता इथे तुझं लेक्चर नको सुरू करूस प्लीज. अभिमन्यू सर म्हणतात बरं आता काय खायचंय ते सांग. त्यावर आद्या म्हणते अरे ब्रो इथे असले वनटास मोमोज मिळतात ना, तुला काय सांगू. आता अभिमन्यू सर म्हणतात नको बाबा ते मोमोज बिमोज नको, माझ्यासाठी साधी पावभाजी सांग.
त्यावर आद्या म्हणते, अरे तू खाऊन तर बघ, मोमोज ना असे छान मोदकासारखे लागतात, ॲक्च्युली ते मोदकच असतात. अभिमन्यू सर हसायला लागतात. तेवढ्यात आता त्या आद्याला एक कॉल येतोय तिच्या मैत्रिणीचा आणि ती म्हणते, अरे यार ब्रो, 1-2 मिनटं थांब, माझा कॉल आहे, माझं प्रोजेक्ट राहिलंय पूर्ण करायचं, मी जरा डिस्कस करून येते, थांब इथेच, मी आल्यावर ऑर्डर दे, थांब जरा. असं म्हणून ती आता फोनवर बोलायला बाजूला गेली आहे. आता इकडे बघा गौरीने तिचं आईस्क्रीम घेतलंय आणि आता गौरीची जी ते मोदकाची ऑर्डर होती ना, त्या मोमोजची, ती ऑर्डर नेमकी त्या माणसाने अभिमन्यू सरांना दिली आहे, कारण अभिमन्यू सर तिथे टेबलवर बसले ना. आता मन्या म्हणतोय, ताई अगं बघ, ते कोणीतरी माणूस बसलाय आपल्या टेबलावर. आता गौरी अभिमन्यू सरांना बघते आणि आता गौरीची सटकते, पण आता तेवढ्यात अभिमन्यू सरांना एवढं तिखट लागलंय ते मोमोज की विचारूच नका. गौरी अभिमन्यू सरांना बघते आणि म्हणते, अभिमन्यू सर, अरे मन्या, अरे हे आमचे कॉलेजमधले सर आहे. मन्या म्हणतो, तुझे सर? तेव्हा गौरी म्हणते, अरे ते खडूस सर, हा मला त्रास द्यायला इथपर्यंत आला माणूस. आता बघितलं का तू, आपल्याच जागेवर जाऊन बसलेत हे. अरे मन्या, नुसते बसले नाही ते, आपले मोमोज खाऊ लागले ते. आता अभिमन्यू सर पाणी प्यायला येतात तेव्हा गौरी त्यांना पाणीच पिऊ देत नाही, देतच नाहीये आणि त्यांच्याकडे रागाने बघते. प्रेक्षकांनो, खरं तर हा सीन त्यांनी आज पूर्ण करायला हवा होता. असो, पण आता या सीनसाठी आपल्याला सोमवारची वाट बघावी लागणार आहे. आय गेस गौरी कदाचित अभिमन्यू सरांना गोड खाऊ घालेल, ते गोड खात नाहीत ना कधी. तर आता पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत, निनाद सर म्हणत असतात अभिमन्यू सरांना, अरे ती गौरी आहे रे, तिला शिक्षा नको देऊस. आता अभिमन्यू सर म्हणतात, म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय. आणि आता या प्रिन्सिपल सरांनी गौरीला बाहेर उभं राहिलेलं पाहिलेलं असतं आणि अभिमन्यू सर राजीनामा द्यायचं ठरवतात. काय वाटतं प्रेक्षकांनो तुम्हाला? मला नक्की आवर्जून कमेंट करून सांगा, अभिमन्यू सर खरंच राजीनामा देतील का कॉलेजमधनं गौरीमुळे? काय होईल पुढे? आजचा भाग खूपच सुंदर होता. मी तर प्रेमात पडली आहे या मालिकेच्या. मला फार आवडते ही मालिका. कशी वाटली आजची मालिका आणि आपला आजचा भाग नक्की मला कमेंट करून कळवा. मी तुमच्या कमेंटची वाट बघत असते. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करत आहात ना प्रेक्षकांनो? चॅनलला प्लीज 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 नक्की सबस्क्राईब करा आणि हो, आवडल्यास लाईक करायला आणि कमेंट करायलाही विसरू नका. धन्यवाद.